नमस्कार. हो नमस्कार. मानसी देसाई या ना या या. थँक्यू. या बसा. आहो कोण इथे? अगं असं काय करतेस? पेंडसेबाईंनी सांगितलं नव्हतं का मनूला मुलगा पाहायला येतोय म्हणून? तेच काय? बरं तुम्ही त्यांच्याशी बोलत बसा, मी पाणी घेऊन येते. काय घेणार? चहा कॉफी काय? नाही आत्ता काहीच नको. आम्हाला कल्पना होती तुम्ही याल याची, पण अगदी आजच याल असं नव्हतं वाटलं. आणि असं वाटलं की येताना फोन वगैरे करून याल म्हणून. अरे बापरे. हो बस बसा. अरे थँक्यू. बसा बसा बस बस. नाही मी खरं तर फोन करून येणार होतो, पण नंतर म्हटलं जाऊ डायरेक्टली. पण काय ना, मुलीच्या आईवडिलांवरून तिच्यावरचे संस्कार कळतात नाही का. अगदी अगदी बरोबर बोलला. नाही मनू आलेली नाही अजून. हो. काय आहे की काम वाढलं ना की मग उशीर होतो. रोज उशीर होतो त्यांना? नाही नाही असं कधीतरी एखाद दुसऱ्या दिवशी. तुम्ही बसा, मी खायला घेऊन येते. अहो आई कशासाठी? नाही असू देव, पहिल्यांदाच आलात आमच्याकडे. आले मी. हो हो. कुठे नोकरी करता? एका फायनान्स कंपनीमध्ये ब्रांच मॅनेजर आहे मी. वाव, ब्रांच मॅनेजर. बरं आणि पगार किती आहे? लाखाच्या घरात. काय बाप रे. पुढे आमच्या मुलीने नशीबच काढलं म्हणायचं की. वा. आणि घरी कोण कोण असतं? काय कोणी नसतं, मी एकटा असतो घरी. काय? हो पण हे पेंडसेबाई काही बोलल्या नाही तसं. कोण पेंडसे? हो असं काय करतात? ज्यांनी तुम्हाला मनूचे फोटो पाठवले त्या? मला फोटो पाठवलेत त्यांचे? अहो मला सांगा, तुम्ही लग्नासाठी मनूला पाहायला आलात ना? मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी समर प्रताप जहागीरदार. तुमची मुलगी मिस मानसी माझ्या ऑफिसमध्ये काम करते. मी बॉस आहे तिचा. हो. आज मिस मानसी त्यांचा स्कार्फ विसरले होते ऑफिसमध्ये, तो परत द्यायला आलोय मी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही तिचे बॉस आहात का? हो हो हो. म्हणजे तुम्ही ते तिला लेटर लिहून आणायला सांगितलं तेच का तुम्ही? हो तोच मी. बर बर बर. सॉरी आमचा गैरसमज झाला. आम्हाला काय वाटलं माहितीये का, तुझा मुलगा बघायला येणार आहे तोच आला की काय. एक्स्ट्रीमली सॉरी खरंच. अहो काय हरकत नाही, ठीक आहे. नाही नाही काय माहितीये का, मला कधी वाटलंच नव्हतं की मला असं लेटर वगैरे कधी लिहायला मिळेल म्हणून, किंवा लिहावं लागेल म्हणून. तुम्ही मानसीला जे लेटर लिहून आणायला सांगितलं ना, मला खूप आवडलं. काय माहिती का, शिस्त हवी ना माणसाला. खरं तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो त्या दिवशी, पण काय ना माझं एक महत्वाचं काम होतं म्हणून नाही जमलं मला यायला. पण तुम्ही तर लेटर मध्ये कोथिंबीर वडी. आई बापरे, खूप करताय हो. काही नाही, घ्या घ्या. आई मस्त झालेली आहे वडी. अप्रतिम अप्रतिम. मग आणू का अजून? नाही 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 नको, बस बस. आणि तुमच्या हातचं पुन्हा खायचं असेल तर हक्काने येणार मी. हो. अहो यायचं, हक्काने यायचं. तुमचंच घर समजा. अहो कर्मचाऱ्याची एखादी वस्तू ऑफिसमध्ये राहिली की ती वस्तू बॉस घरी आणून देतो असं क्वचितच बघायला मिळतं. आणि मला आहे ना तुमचा स्वभाव खूप आवडला. हो, आणि त्यातूनही तुम्ही शिस्तप्रिय आहात म्हटल्यानंतर तुमच्याशी माझं लगेच जुळेल बघ. आहो मनूला फोन करा ना, बोलवून घ्या ना लवकर. आओ आई कशासाठी? काही गरज नाहीये. कशाला उगाच त्यांना डिस्टर्ब करताय? येतील त्या, येतील येतील. तर माझ्या आधीच ऑफिस मधनं निघाल्यात त्या. म्हणजे एव्हा पोचायला हव्यात खरं तर, पण मुंबईत ट्रॅफिक खूप वाढलंय ना, त्यामुळे कदाचित ट्रॅफिकमुळे उशीर झाला असेल त्यांना, किंवा कुठेतरी भेटलं असेल जवळचं मैत्रीण वगैरे. नाही हो, ऑफिस मधून सुटली की लगेच घरी येते ती. अच्छा अच्छा अच्छा, मग माहित नाही बुवा. मग बाबा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोन करून विचारा. हा तुम्ही करू शकता फोन. करताय ना?
हो हो. काय हो, काय झालं? फोन कट केला की कट झाला? नाही नाही, कट झाला असेल, कट नाही करणार. हा, परत करा मग. हा? परत करून बघा. मनू, ये. बघ कोण आलंय. सर तुम्ही इथे? किती घाई करतेस ग ऑफिस मधून निघायची? स्कार्फ पण तिथेच ठेवला, शेवटी त्यांना घेऊन यावं लागलं. सर हा स्कार्फ ऑफिसवर राहिला असता तरी चाललं असतं. मी उद्या येणारच होते ना. तुम्हाला उगीच त्रास झाला. नाही नाही, त्यात त्रास कसला. त्यानिमित्ताने माझी आईबाबांची भेट झाली. तुमच्या फार छान माणसं आहेत. यू आर व्हेरी लकी. बरं चला, मी निघतो आता. हा बाबा, येतो. हो, काय करताय? नाही नाही, या परत. येस. आई, येतो. काळजी घ्या आई. आणि मी पुढच्या वेळी नक्की येणार, हक्कानी जेवायला. हो हो, नक्की या. फोन करायला विसरू नका. काय म्हणजे मी तशी तयारी करून ठेवीन ना. काय सध्या मानसीला बघायला स्थळ येत आहेत ना. काय त्यांच्या गडबडीत तुमची गैरसोय नको ना हो व्हायला. अहो, माझी कसली गैरसोय. उलट यांना बघायला जेव्हा मुलाकडचे येतील ना, तेव्हा पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मला बोलवा. मी येईन तुम्हाला मदत करायला. मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगाच समजा ना. मला खरंच खूप आवडेल मदत करायला. वाट बघतो तुमच्या फोनची. येऊ? मिस मानसी, मी आलेच. चला येतो. अहो, पायात चप्पल, शूज नाही येत. मिस मानसी, तुम्ही सांगितलं नाही ताई बाबांना? मी कसं आहे ना बाबा, आमची कंपनी हो तोट्यात आहे. तेव्हा कंपनी पुन्हा फायद्यात येत नाही तोवर मी चप्पल बूट काही घालणार नाही असं ठरवलंय. शिस्त. चला येतो. मिस मानसी, बाय. एक्सक्यूज मी. Sorry, I'm extremely sorry. नाही, इट्स ओके. होतं असं. तुम्हीच कधी मिस मानसीना बघायला एक मुलगा येणार होता. तुम्हीच कधी? नाही, मी नाही येतो. तुम्ही? मनू, मेघा, आवर ग पटपट. हो आई. आणि हे बघ अगं, नवे ग्लास आणि त्या डिश ते सगळं बाहेर काढून ठेव. आणि कपबशा पण ठेव बाहेर. आई सगळं काढून ठेवलंय. आणि काय अगं हो,
नवीन तोरण ती पण काढ आणि लाव. आई आज ना लग्नासाठी बघायला येतात. लग्न नाहीये आज. अगं बाई, लग्न ठरवणं हे लग्न पार पाडण्या इतकंच अवघड झालंय हल्ली. ओके नाही ग उषा? ए उषा, उषा, अगं काय म्हणते मी? काय बोललात माझ्याशी? कुठे हरवलीस? काय नाही हो, अनिकेतचं टेन्शन आलंय जरा मला. काय त्याच्या नोकरीचं होतच नाही बघा. एवढा हुशार आहे, शिकलेला आहे, पण त्याच्या बरोबरीच्या मित्रांच्या नोकऱ्या लागून आता लग्न जुळायला लागले. माझ्या पुराचं काय होणार आहे आयुष्यात कसं कळत नाही मला. उषा, अगं सगळं व्यवस्थित होईल. अनिकेतला एकदा नोकरी लागू दे, बघ तुमचे कसे दिवस सगळे पालटतात ते. नको काळजी करू. उषा मावशी, अगं काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का ग? काय हो, काय झालं? ते थोडी कणकण आली आणि डोकं पण दुखतंय फार. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? हा निर्मला, त्यांना आराम करू दे. मेघा, आईला जरा मदत कर. हो मावशी, तू खरंच आराम कर, मी सगळं करते इथलं. एका अटीवर, निर्मला ताईंना आतमध्ये येऊ देऊ नको. त्यांचा पण पाय दुखतो ना ग. आणि ऐका, मी ते आजच्या पाहुण्यांसाठी पुरणाच्या पोळ्या धाडून देते अनिकेतच्या हाती. अहो एवढं सांगतोय तरी तेच. आता तुम्हाला आराम करण्यासाठी घरी पाठवतोय की पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी? त्यापेक्षा इथेच काम करा. उषाताई, मी बोललो ना की तुम्हाला राग येतो. मग ते काही नाही. हे बघा, मी फोनवर आहे ना डॉक्टरांना तुमचा नंबर लावतो. हा, तुम्ही जायचं आहे अहो काय नाही राजन भाऊ, ऐका ना. मी काही ऐकणार नाहीये. का मी एक तास आराम केला ना ठणठणीत होईन बघा. हो ना, मग ठेवा ते काम आणि घरी जाऊन आराम करा. हो, जा उषा, आराम कर. खरंच काय ग बाय. जाते बाय, नाही तर एक तास या माणसाचं भाषणच ऐकत बसावं लागेल. आजारी आहे तरी भांडायला जोर बरा येतो. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही काय डॉक्टरांकडे जाणार नाही. यातली एक गोळी घ्या, आराम करा, झोपा, छान वाटेल. घ्या, घेते गोळी आणि ठणठणीत होते आणि येते तुमचं भाषण ऐकायला. निघा. निर्मलताई, पुरणाच्या पोळ्या धाडून देते. अरे देते. या या. काय हो, भांडता पण त्यांच्याशी, पण काळजी सुद्धा तितकीच घेता. काळजी कसली? अगं त्यांच्यात भांडायला जोर असला ना की मलाही भांडायला मजा येते. असू दे, तू हे कर पूर्ण, मी घेते फोन. आई ऐक, कुणाचा फोन आला ग बाई? या गडबडीत सुद्धा ना फोन वाजता. हो, आले आले. हॅलो हॅलो, नमस्कार. मी समर. कोण समर? तुमच्या मानसीचा बॉस. अगो बाई, हो का? बोला बोला. काय, कशा आहात? अहो मी बरी आहे, पण सगळी गडबड चालली हो सकाळपासून. काय, मनूला बघायला आज मुलगा येणार आहे ना, आणि त्यात आमच्याकडे स्वयंपाक करायला येते ती उषा, तीच आजारी पडली. त्यामुळे सगळी गडबड झाली हो. अगो बाई, मी काय माझं घरातलंच सांगत बसले. सॉरी. तुम्ही बोला ना, काही काम होतं का? नाही, काहीच काम नव्हतं हो. तुम्ही केलेल्या कोथिंबीर वडीची चव जिभेवर रेंगाळत होती, ते सांगायला फोन केला होता मी. अगो बाई, हो का? हरकत नाही. तुम्ही आता जरा बिझी आहात, कामात आहात. मी नंतर फोन करतो. मुलाकडचे आज येणार आहेत ना बघायला? अहो म्हणून तर सगळी गडबड चालली आहे ना. मेघा, अगं आवर पटपट, एका तासात येतील मंडळी. हो मी आई. ठेवतो, तुम्ही गडबडीत आहात. नंतर बोलू, काळजी घ्या. हो हो, चला ठेवते. मी काय म्हणते, करावा ना, लोकांचा विचार करावा, त्यांना मदत करावी, आपल्या ताटातली अर्धी भाकरी त्यांना द्यावी. पण त्याच्या आधी बघावं ना आपल्या ताटात भाकरी हाय नाही हाय. बघायला नको? फिर वाटत फिर, लोकांना नोकऱ्या वाटत फिर. फक्त लोकांच्या सुखाचा विचार कर. हे आपलं काय? पाणी. मी तुला काल सांगितलं होतं ना, अगं त्या मित्रावर खरंच खूप वाईट वेळ आली होती. त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. मग तुझं आयुष्य फार मजेत चाललंय का माझं?
अरे माणसानं पहिले स्वतःची ओंजळी भरावी रे, मग उरलं तर द्यावं ना दुसऱ्याला. मी कुठे नाही म्हणते नको मदत करू म्हणून. तुला माहिती आहे, काल ज्या मित्राला नोकरी मिळाली ना त्याने फोन केला होता. फोनवर त्याची आई पण बोलली माझ्याशी. कित्येक महिन्यानंतर त्या आजारपणातून सावरल्यात ग. त्यांनी अंथरूण सोडलं. खूप आनंदी होत्या त्या, हसत होत्या. अगं डॉक्टरांना पण जो चमत्कार नाही ना जमला तो त्या नोकरीने केला ग. असा चमत्कार माझ्या पण आयुष्यात घडू दे ना बाबा. ते बाहेर पडले की लोक मला विचारतात, काय हो अनिकेतची आई, लागली का तुमच्या अनिकेतला नोकरी? मी काय सांगू त्यांना? नाही हो भाऊ, काय ना माझं पोरग खूप हुशार आहे, खूप मेहनती आहे, पण नोकरीच नाही त्याला. मला असं नाही सांगायचंय. मला त्यांना अभिमानानं सांगायचं की हा माझ्या लेकराला लागली आहे नोकरी, स्वतःच्या पायावर उभा आहे माझं लेकरू. देशील का हे सुख, देशील का तुम्हाला? हा ना बाबा, बोल ना. अच्छा, द्या तू मागे मला एकदा नोकरीबद्दल सांगितलं होतं, तिकडे आहे का रे वेकन्सी? आहे ना, कोणाला पाहिजे बोल, आत्ता चिकटवतो. मलाच हवी. तुला? हो. अन्या, बरं आहेस ना तू? वेळ नाही लागला तुला? हे भावा, तू MBA केलेस, MBA, त्यात पण तू टॉपर आहेस, कळतंय का तुला? सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू माझा लंगोटी यार आहेस. आणि तुला गोष्ट माहित नसेल म्हणून मी तुला सांगतो, तू माझ्यासाठी आणि सोसायटीसाठी हिरो आहेस, हिरो भावा, हिरो. आणि तुला सांगतो मी, तुला ही नोकरी करताना मी बघू शकत नाही. अरे आपण एक काम करू ना, आपण पाहिजे तर तुझ्यासाठी एकदम चांगली नोकरी शोधू. चैत्या, तुला सांगितलं तेवढं कर, मला हवी येते नोकरी. अरे पण आण्या ऐक, तुला सांगतो तेवढं कर. आण्या भावा, ही नोकरी तुझ्या लेवलची. कधी जॉईन व्हायचं तेवढंच सांग, कळलं? ही नोकरी नाही मिळाली ना तर जीव देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये माझ्याकडे. तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस ना, मग आता मला जे योग्य वाटेल ना तेच मी करणार. आता बाबा जे स्थळ आणतील त्याला लग्नासाठी होकार देणार आहे. ते बाहेर पडले की लोक मला विचारतात, मला त्यांना अभिमानानं सांगायचं की हा माझ्या लेकराला लागली आहे नोकरी, स्वतःच्या पायावर उभा आहे माझं लेकरू. देशील का हे सुख, देशील का तुम्हाला? मी आईला आणि मनूला अजून नाराज नाही बघू शकत. आणि तुला दोघींसाठी मिळेल ती नोकरी करायलाच पाहिजे.